कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळामोल, आपल्या शेतातल्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या आणि ही तुझ्या आवडीची छान पैकी मेथीची भाजी। मला माहिती आहे तुला आवडते ते। खूप आवडते मला। आणि ही कोथमीर, हा, हिच्या छान वड्या सुद्धा तयार करता येतात। खूप आवडते मला पण। आणि अमोल बाळा, तुझ्यासाठी आम्ही आणखीन खायला आणलंय बरं का? काय? म्हणजे फार काय नाही आणता आलं, आपल्या शेतातनं भुईमुगाच्या शेंगा, आणि त्या सुद्धा अशा भाजून मस्त। आवडतात ना बाबा? आजगाववरून यशा आजोबांनी पण माझ्यासाठी रानातून खायला आणलं होतं। अरे हो अमोल बाळा, त्यांनीच सांगितलं की आम्हाला हे तुला लई आवडलेलं म्हणून। म्हणून तर हे सगळं तुझ्यासाठी घेऊन आलोय आम्ही। थँक्यू आजोबा। आपण सगळे मिळून खाऊ। बर आजोबा, तुम्हाला माहितीये का, मी माझ्या सर्व बर्थडेचे चित्र काढतोय। हो का? अरे वा, दाखव की आम्हाला। आता 6 आहेत आजोबा, अजून फक्त एकच राहिले। बर बर, सगळे पूर्ण झाले की दाखव मग। हा, पण काय रे, काय आहे ते चित्र? अहो तुम्ही बी काय विचारताय? ते लहान लेकरू आहे, काय करणार आहे तो? आजी, आजोबा, माझ्या बर्थडेच्या चित्रात माझी पूर्ण फॅमिली आहे। सरकार लेकराला मनापासून वाटतं त्याचं सगळं कुटुंब एकत्र असावं। यस बापू, आणि आता लास्ट चित्रामध्ये सगळे लोक आहेत। सगळे म्हणजे? मामा म्हणते आपली फॅमिली खूप मोठी आहे। आपण सगळे लोक आहोत, तुझे काका, पिऊ काकी आणि बरेच लोक। अरे बाळा, अरे तुला हे सगळी माहिती बी नाही, पण तरी बी तुला एकत्र आणायचंय सगळ्यांना। लहान लेकरांची हीच गोष्ट कमालीची असती बघा। अहो त्यांच्या मनात कसलीच आडी नसती, त्यामुळे सगळ्यांना त्यांचं ऐकावं लागतं। खरंय बापू, खरंय। आजोबा, मला आपल्या पूर्ण फॅमिलीला एकत्र आणायचंय। अमोल बाळा, तुझ्या तोंडात साखर पडो। म्हणजे? अरे अमोल बाळा, तुझं बोललेलं सगळं खरं होऊ दे असं म्हणते आजी। पण एक प्रॉब्लेम आहे आजोबा। कसला रे बाळा? माझे 6 चित्र झालेत आजोबा, पण 7वं चित्र मला पूर्ण फॅमिली एकत्र पाहिजे। मग? पण ते चित्र कसं करू ते मला कळत नाही हो, कारण मी कधी सर्वांना पाहिलेलंच नाही। अरे अमोल बाळा, माझ्याकडं आपल्या सगळ्या कुटुंबाचा एकत्र असा एक फोटो आहे। खरं आजोबा? मी दाखवा की। हा, हे बघ, ही आपली सगळी फॅमिली। आणि माझी इच्छा आहे बाळा की आपली सगळी फॅमिली पुन्हा एकदा अशीच एकत्र यायला पाहिजेत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।